आज आपण वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. याची जर तुम्हाला उत्तर माहीत असतील, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत आणि याच्या PDF साठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला याची PDF सुद्धा मिळेल. प्रश्न क्रमांक 1. भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत? भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महात्मा गांधी. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुरु. प्रश्न क्रमांक 3. कोणता धातू द्रव अवस्थेत असतो? कोणता धातू द्रव अवस्थेमध्ये असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पारा. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताची राजधानी कोणती आहे? भारताची राजधानी उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली. प्रश्न क्रमांक 5. कोणता रोग? मलेरिया हा रोग कशामुळे पसरला जातो? ठीक आहे, थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे. उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. उत्तर आहे परजीवी, पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. शरीरामधील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? शरीरामधील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? याचं उत्तर आहे त्वचा, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 7. जनगण मन या राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत? उत्तर माहीत असेल तर कमेंट करा, त्यामुळे तुमचा सराव होऊन जाईल. याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 8. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, पाणी उकळण्याचे तापमान काय आहे? पाणी उकळण्याचे तापमान काय आहे? उत्तर आहे 100°C, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता गॅस किंवा कोणता वायू श्वासोच्छवासासाठी वापरला जातो? याचं उत्तर आहे ऑक्सिजन, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 11. सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व असते? सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व मिळते? उत्तर आहे व्हिटॅमिन डी, पर्याय क्रमांक डी. खालीलपैकी कोणते जीव सजीव आणि निर्जीव यांच्यामधील सेतू मानले जातात? याचं उत्तर आहे विषाणू, पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? याचं उत्तर आहे वाघ, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14. पृथ्वीवर सर्वाधिक वायू कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नायट्रोजन हा वायू पृथ्वीवर सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या ग्रंथाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बुद्ध आणि त्यांचा धम्म. हा जो ग्रंथ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. भारताचा संविधान दिन कधी साजरा केला जातो? भारताचा संविधान दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणती प्रक्रिया वनस्पतींमध्ये अन्न तयार करते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छाया संश्लेषण. प्रश्न क्रमांक 18 आहे, पहिल्या जागतिक युद्धाची सुरुवात केव्हा झाली? पहिल्या वर्ल्ड वॉरची सुरुवात केव्हा झाली? योग्य उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1914 साली. पुढचा प्रश्न आहे, श्वास घेताना आपण कोणता वायू शरीरामध्ये घेतो? श्वास घेताना आपल्यामध्ये कोणता वायू प्रवेश करतो? याचं उत्तर आहे ऑक्सिजन, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे, सर्वप्रथम अंतराळात गेलेला मानव कोण होता?
सर्वप्रथम अंतराळात गेलेला मानव कोण होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युरी गागारिन. प्रश्न क्रमांक 21. संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते? संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते? याचं उत्तर आहे चार्ल्स बेबेज, पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाने नागरिकांना किती मूलभूत अधिकार दिलेले आहेत? याचं उत्तर आहे 6, पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या वैज्ञानिकाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला? कोणत्या वैज्ञानिकाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला? उत्तर माहीत असेल तर कमेंट करा आणि याच्या PDF साठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. याचं उत्तर आहे न्यूटन, पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लाल बहादूर शास्त्री. शेवटचा प्रश्न आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? याचं उत्तर आहे स्पायग्नोमॅनोमीटर, पर्याय क्रमांक बी ह्याचं योग्य उत्तर आहे. तर आज आपण एकूण 25 प्रश्न वनरक्षक भरतीसाठी पाहिलेले आहेत. अशाच प्रकारे डेली तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी प्रश्न दिले जातील. याची PDF सुद्धा तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथे तुम्हाला याची PDF मिळेल. त्याचबरोबर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सुद्धा आपण टेस्ट सिरीज चालू करणार आहोत. ती टेस्ट सिरीजची PDF सुद्धा तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह आपला व्हिडिओ पाहत तुम्ही टेस्ट सिरीज सोडवू शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.